तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं मोठ्याने म्हणायचं सर्वांनी. ओके. स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं. मोठ्याने म्हणायचं आहे. ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुर् श्रीयुतपदकमलं श्रीगुरुर्वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातः सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण आता सर्वजण नरसिंह आरती म्हणणार आहोत. नरसिंह भगवान कोण होते आपल्याला माहित आहे? भगवान विष्णूंचे अवतार. आत्ताच अलीकडे महाराष्ट्रात नरसिंह एक फिल्म आली होती. किती जणांनी पाहिलेली याच्यामध्ये? जवळजवळ सर्वांनी पाहिलेली. तर मग नरसिंह भगवान हे भगवंतांचं एक विशेष रूप आहे आणि प्रल्हाद महाराज यांचे भक्त होते. प्रल्हाद महाराजांनी नरसिंह भगवंतांची इथे याच्यामध्ये स्तुती केली. मॅडम माताजी आहेत त्या काय करतील ते म्हणतील आणि आपण पाहत तिथं नरसिंह आरती म्हणून लिहिलेलं आहे. पाहत आपण सर्वांनी म्हणायचं, मोठ्याने म्हणायचा. आवाज खूप कमी येतोय तुमचा. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का सर्वांना की नरसिंह भगवंतांना ना छोटे मुलं खूप आवडायचे. म्हणून तुम्ही सर्वजण छोटे आहात ना, तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, नरसिंह भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय करणार आहोत? दरवेळी नरसिंह आरती म्हणणार आहोत. ओके, ठीक आहे. मोठ्याने म्हणायचं.
नमस्ते नरसिंहाय प्रह्लादल्हाददायिने हिरण्यकशिपोर्वक्षः शिलटङ्कणखालये इतो नरसिंहा परतो नरसिंहा यतो यतो यामि ततो नरसिंहा बहिर्नरसिंहा हृदये नरसिंहा नरसिंहमधिं शरणं प्रपद्ये तव करकमलवरेणाखां अद्भुतशृङ्गा दलिता हिरण्यकशिपु तनुभृङ्गा केशवद्रुता नरहरिरूपा जय जगदीश हरे 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 जय विघ्नविनाशक नरसिंहदेव विघ्नविनाशक नरसिंहदेव जय प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज प्रह्लाद महाराज जय प्रह्लाद महाराज श्री श्री नरसिंहदेव भगवान की आपण सर्वजण आता हरे कृष्ण महामंत्र म्हणणार आहोत. मागून म्हणायचे मी माझं म्हणून झाल्यावर. हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री श्री राधा गोपाल जी की जय। हरे कृष्ण। ठीक आहे, आता आपण श्लोक म्हणणार आहोत. पेज नंबर 20. भगवद्गीतेमध्ये पेज नंबर सांगतील मॅडम. पेज नंबर 29. 29. पेज नंबर 29 सर्वांनी ओपन करायचं आहे. अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. पेज नंबर 29. 29. हे असं आहे. याच्यामध्ये ही जी बाजू आहे इकडे श्लोक आहे हा, तो श्लोक आपण म्हणायचा. 29 पान नंबर. हा, काही दुसऱ्या भगवद्गीता जुन्या असतात तसे वेगळ्या नाही. काहींच्यामध्ये 31 नंबर पान आहे, काहींच्यामध्ये 29. बघा 29 मध्ये नसेल तर 31 मध्ये बघा. वरती असं लिहिलं आहे अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. सापडलं सगळ्यांना? माझ्या मागून म्हणा. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः. मामकः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय
किमकुर्वत संजया. हे श्लोक आहे ते आपल्याला पाठ करायचं आहे. नंतर विचारणार आहे. आता नाही पाठ आता करायचंय, म्हणजे? घरी गेल्यावर पाठ करायचं. ओके. तरी पण आपण सारखं सारखं म्हटल्यानंतर ते पाठच करायचं आहे आपल्याला. हे बाय हार्ड लर्नच करायचं आहे. मुलींमध्ये कोण म्हणू शकाल? ती म्हणेल, तिच्या मागून तुम्ही सर्वांनी म्हणायचं. ओके. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव मामकः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजय. मुलांमध्ये कोण म्हणणार आहे? तू म्हणणार आहे? मुलींमध्ये अजून कोण म्हणणार आहे? एक चान्स आहे, कुणाला म्हणायचं असेल तर म्हणू शकतो. सोपं असते, घाबरायचं नाही काय. हां ठीक आहे. अजून एकदा म्हणूया का? पाठ व्हायला पाहिजे. हे आपल्याला पाठ करायचं. हां. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किम कुर्वत संजया. म्हणाले हां, एकटीच म्हणाली. मुलांमध्ये कोण नाही बोलले. तर याचा अर्थ असा आहे, धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडवांच्या पुत्रांनी काय केले. तर तुम्हाला माहिती आहे अर्जुन कोण होते? कोण होते अर्जुन? पांडवांमधले एक होते ना. हां, तर कौरव आणि पांडव हे कोण होते? म्हणजे एकाच फॅमिलीमधले होते, बरोबर. तर त्यांच्यामध्ये जे युद्ध चाललं होतं कुरुक्षेत्र या ठिकाणी, तर त्यांचे जे वडील होते, कौरवांचे वडील धृतराष्ट्र, ते अंध होते, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्यांना दिसत नव्हतं. आणि त्यांचे जे सेवक आहेत संजय यांना ब्रह्मदेवांकडून एक वरदान मिळालेलं असतं की त्यांना दिव्यदृष्टी मिळालेली असते. ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी राहून ते बाहेर काय चाललेलं आहे हे सगळं ते पाहू शकत होते. मग कुरुक्षेत्र या ठिकाणी जे युद्ध चाललं होतं कौरव आणि पांडवांच्या मध्ये, तर धृतराष्ट्रांना दिसत नव्हतं. तर संजय काय करायचे, दिव्यदृष्टीमुळे त्यांना तिथं जे काही चाललेलं आहे ते पाहायचे आणि ते जे चाललेलं आहे त्याचं वर्णन त्यांनी करून कुणाला सांगायचे? धृतराष्ट्रांना सांगायचे. त्याच वेळेला हा श्लोक जे आहे हे त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस त्यांनी सांगतात, संजय जे आहे ते सांगतात, त्याच्या रिप्लायमध्ये धृतराष्ट्र जे आहेत त्यांनी हे श्लोक आत्ता जे सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे. समजलं सर्वांना? ठीक आहे, हरी बोल. आता नेक्स्ट आहे, तुम्हाला सर्वांना स्टोरी ऐकायला आवडेल? ओके. कृष्णांची स्टोरी जे आहेत माहिती आहे तुम्हाला? ओके. कृष्ण अवतार कसं झालं हे कुणाला माहिती आहे का? कृष्णांचा जन्म कसा झाला माहिती आहे? ओके. तर मी सांगते तुम्हाला, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. नंतर मी प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे? ओके. तर असंच खूप वर्षापूर्वी राजांचं राज्य चालायचं. जिथे राजा असायचे, प्रजा असायचे, त्यांचे सेवक असायचे. अशा पद्धतीनं ते आधी होतं. आत्ता असं आहे का कुठे? तुम्ही कुठे राजा पाहू शकता का? प्रजा सेवक असे कुणाचे हे गुलामगिरी करतायत असं वगैरे नाही. तर खूप आधी राजांचं राज्य चालायचं आणि
असे राजे जे म्हणजे होते ते क्षत्रिय होते, तरी पण त्यांच्यामध्ये आसुरी प्रवृत्ती निर्माण झालेली होती. का तर क्षत्रिय असून सुद्धा ते असुर लोकांचं संगत केल्यामुळे बरेच असे राजे होते की त्यांनी मी श्रेष्ठ आहे, मी महान आहे, माझ्यासारखं कोणच नाही, असं त्यांच्यामध्ये एक अहंकार, इगो तयार झालेला होता. मग ह्याच्यामुळे काय होत होतं की ते राजे जे आहेत ते जे बाकीचे जे जीव आहेत, बद्ध जीव आहेत, त्यांना खूप त्रास द्यायचे, टॉर्चर करायचे. मग असं चालत होतं. आणि ह्या गोष्टीचं भूमिदेवी आहे, जी पृथ्वी माता आहे, त्यांना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं की ह्या पृथ्वीवरती जनसंख्या जर वाढली तर याचा मला त्रास होणार नाही, पण जे बद्ध जीव आहेत, जे निष्पाप भक्त आहेत किंवा निष्पाप जीव आहेत, त्या जीवांना जर कुणी त्रास देत असेल तर ते पृथ्वी देवीला आवडत नव्हतं, तिला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. मग एक दिवशी पृथ्वी माता काय करते, पृथ्वी माता म्हणजे जी भूमी, आपण कुठे राहतो, पृथ्वीवर राहतो. तर आधीच्या काळामध्ये हे जे पृथ्वी आहे हे पण एक व्यक्ती स्वरूपात होते, पर्वत होते ते व्यक्ती स्वरूपात होते. अशी जी भूमी आहे, भूमी ही सुद्धा व्यक्ती स्वरूपात होती. मग तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं, चैतन्य, अथर्व. तर याच्यामुळे काय होत होतं की पृथ्वी मातेला खूप वाईट वाटायचं की ह्या निष्पाप जीवाला खूप त्रास व्हायचा त्या राजांमुळे, जे आसुरी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये होते त्याच्यामुळे. मग भूमिमाता काय करतात की त्यांनी एक गायीचं रूप घेतात. ओके, कारण त्यावेळेस जे देवी देवता होते किंवा जे काही पार्षद होते भगवंतांचे, त्यांनी रूप बदलू शकत होते. तसं पृथ्वीमाता काय करतात की गायीचं रूप घेतात आणि ते गायीचं रूप घेऊन ते ब्रह्मदेवांकडे जातात आणि म्हणतात की ही जी आसुरी प्रवृत्तीचे जे राजे आहेत ह्या पृथ्वीवरती, ही जी राजे आहेत ह्या बद्ध जीवांना, हे निष्पाप जीवांना खूप त्रास देत आहेत. मग ह्यांच्यापासून त्यांना, त्या जीवांना कसं मुक्त करायचं, ह्याच्यासाठी काहीतरी पर्याय सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात याच्यासाठी तुम्हाला विष्णूंची हे भक्ती करावी लागेल आणि विष्णूंना प्रसन्न करून तुम्ही ती जी तुमची प्रॉब्लेम जे आहे, जे काय तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात, त्यांना जर तुम्ही बोललात तर ह्या गोष्टीसाठी त्यांनी डेफिनेटली तुम्हाला एक मार्ग दाखवतील. याच्यासाठी ते तुम्ही जे काय म्हणाल ते करू शकतील. मग यासाठी भूमिमाता जे आहेत ते कोणाचा अवतार घेतलं होतं, गायीचा अवतार घेतलं होतं. तर ते जातात आणि भगवंतांची खूप तपस्या करतात. भगवंत प्रसन्न होतात आणि म्हणतात की काय झालं, म्हणजे मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग, असं ते बोलतात. त्यावेळेस भूमिमाता म्हणतात की या पृथ्वीवरती बरेच असे राजे आहेत, ते आसुरी प्रवृत्तीचे झालेले आहेत, ते निष्पाप जीवांना खूप त्रास देत आहेत. मग ह्यांचं नाश आपण केलं पाहिजे, ज्यामुळे जी त्रासून गेलेली जी जीव आहेत ते सुखासमाधानाने राहू शकतील असं. मग त्यावेळेस कृष्ण म्हणतात की ठीक आहे, मी ह्या गोष्टीवरती आपण हे करूयात की मी पुढचा माझा जन्म घेईन यदुवंशामध्ये. ओके, यदुवंशामध्ये देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी मी जन्म घेईन आणि मी ह्या असुरांचा सर्वांचा नाश करेन, असं ते सांगतात. मग नंतर हे जे झालं त्याच्यानंतर भूमिमाता प्रसन्न होते. नंतर ते जे काय चाललेलं आहे ते चाललं. थोड्या दिवसांमध्ये काय झालं, देवकी माता आणि वसुदेव यांचं विवाह झालं. आणि विवाह झालं, खूप मोठ्या ह्याच्यामध्ये विवाह झालं त्यांचं. आणि आधीच्या काळामध्ये कसे जे देवकी आहेत त्यांचे जे वडील आहेत देवक, त्यांनी खूप अलंकारयुक्त जे सोने चांदी किंवा आपण वज्र जे काय म्हणतो ना, त्या सर्व प्रकारचे जे वस्तू आहेत ते देवकी मातांसोबत त्यांच्या सासरी जाताना ते देतात. बरेच असे हत्ती असतात, घोडे असतात, सोन्या दागिन्याने भरलेले असे, आणि त्यांच्यासोबत काही मैत्रिणी त्यांच्यासोबत पाठवतात, जे त्यांची दासी म्हणून राहतील आणि मैत्रिणी म्हणून पण राहतील असं. मग ज्यावेळेस कंस जे आहेत, कंस हे क्षत्रिय होते. ओके, ते क्षत्रिय होते, पण त्यांचा जो संगत आहे असुर लोकांसोबत झाल्यामुळे त्यांची प्रवृत्ती जी आहे ती असुरांप्रमाणे झाली. कंस होता क्षत्रिय, तरीसुद्धा त्यांचं असुरांचं संगत असल्यामुळे काय झालं की ते असुरी प्रवृत्तीचे झाले. आणि ज्यावेळेस कंस हे देवकीचे भाऊ होते, मग असं प्रथा होती की ज्यावेळेस आपल्या बहिणीचा विवाह होतो त्यावेळेस भाऊ जो आहे तो स्वतः बहिणीला सासरी सोडायला जात असतात. मग ते रथामध्ये घेऊन त्यांना जात असताना मध्येच काय होतं की सडनली असं एक आकाशवाणी होते. ओके, आकाशवाणीमधून असं
सांगितलं जातं की देवकी माता ज्या आहेत, देवकी ज्या आहेत यांच्या 8व्या पुत्रापासून कंस तुझा मरण आहे. तुझं मरण देवकीच्या 8व्या पुत्रापासून होणार आहे. हे ज्यावेळेस कंस ऐकतात त्यावेळेस ते इतकं डिस्टर्ब होतात की त्यांना असं चैन पडत नाही. आता माझं मरण हिच्या मुलापासून होणार आहे, तर मला हिलाच जिवंत ठेवायचं नाही आहे, देवकीलाच मला ठार मारायचं आहे असं. मग ते खूप प्रयत्न करतात, त्यांचे केस ओढतात, त्यांना रथातून खाली ओढण्याचा प्रयत्न करतात खूप. आणि यावेळेस नुकतंच त्यांचं लग्न झालेलं आहे, अजून ते लग्न होऊन सासरीसुद्धा गेलेले नाही आहेत. ते रस्त्यात असताना ज्यावेळेस ते रथामध्ये आहेत त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात. वसुदेवांना इतकं वाईट वाटत असतं की आत्ताच लग्न झालेलं आहे, माझी पत्नी माझ्यासोबत सासरी येत आहे, तर तिची ही अवस्था वसुदेव यांना बघवत नसते. ते खूप प्रार्थना करतात, खूप विनंती करतात कंसला की असं करू नको, ही तुझी बहीण आहे, बहीण एक मातेसमान असते, तिचं रक्षण केलं पाहिजे, ते सोडून तू तिला मारायचा प्रयत्न करतोयस. म्हणजे खूप त्यांनी वेगवेगळ्या नीतिमूल्य त्यांना सांगतात, तरी कंस हा ऐकत नाही. का? कारण त्याची प्रवृत्ती कशी होती? असुरी होती. त्यामुळे किती जरी चांगल्या गोष्टी सांगितलं तरी त्याला असुरी प्रवृत्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच योग्य वाटायचे. मग नंतर खूप उशीर ते विनंती करतात. मग वसुदेव जे आहेत ते दुःख करू लागतात की मी कम्प्लिटली हेल्पलेस आहे, मी काहीच करू शकत नाही आहे, मी आता देवकीला कसं वाचवू. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तर देवकीला वाचवलं पाहिजे हे एकच वसुदेवांच्या डोक्यात होतं. बरोबर? असं कुणासोबत होत असेल तर आपण हाच विचार करतो, पुढं जे काय व्हायचं आहे ते नंतर बघू, आत्ताची स्थिती आपण टाळली पाहिजे असं. मग वसुदेव असं वचन देतात, कारण वसुदेव जे होते ते सत्यवान होते. त्यांनी एखादी गोष्ट सांगितलं तर ते करायचेच. असं फॉर्मॅलिटी म्हणून सांगितलं, ठीक आहे मी तुला शपथ देतो, मी असं करणार नाही, तसं करणार नाही, असं फॉर्मॅलिटी केली आणि नंतर त्यांनी ते शपथ मोडलं, असं कधीही झालेलं नव्हतं. सत्यवान होते हे कंसाला माहीत होतं. वसुदेव जे काही सांगतील ते 100% ते करणार. मग वसुदेव असं वचन देतात त्यांना की ज्यावेळेस माझ्यापासून आणि देवकीपासून जे काही पुत्र जन्मेल तो पुत्र मी तुझ्या स्वाधीन करेन, मग तुला काय करायचे ते तू कर, असं त्यांनी वचन देतात. त्यावेळेस कंस थोडासा शांत होतो, कारण कंसला एक कॉन्फिडन्स होता की वसुदेव जे बोलतात, जे शपथ देतात ते पूर्णपणे त्याचं पालन करतात. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी देवकीला आत्ता सोडतो. परत ते जातात पुढे थोडे नंतर मग असं होतं की कंसला परत विचार येऊ लागतात की त्यांनी जर तो पुत्र आणून स्वाधीन केलं नाही किंवा जे काय आहे, मग कंस असा विचार करतो की त्यांना असं त्यांच्या राजमहालामध्ये ठेवायचं नाही. त्यांना कुठे ठेवलं गेलं? कुणाला माहिती आहे? कृष्णांचा जन्म कुठे झाला आहे तुम्हाला माहिती आहे? कारागृहात झालेला आहे. मग असं त्यांना बंदिस्त करून ठेवतात. वसुदेव आणि देवकी माता यांना दोघांना पण काय करतात, एक कारागृहामध्ये बंदिस्त करून ठेवतात. त्यांच्या हाताला बेडी बांधलेलं असते, सगळं पॅक, आणि खूप असे रूम्स असतात. त्या आतल्या रूममध्ये त्यांनी लॉक करून त्यांना ठेवलेलं असतं, जेणेकरून ते ॲट एनी कॉस्ट त्यांनी बाहेर येऊ शकणार नाहीत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना ठेवलेलं असायचं. मग असे पुत्र जन्मतात. पहिला पुत्र जन्मतो, वसुदेव काय करतात, जाऊन ते कंसला देतात. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असं जे काही पुत्र जन्मतात ते प्रत्येक वेळी काय करतात, कंसला देतात. आता नेक्स्ट आलं कोणता नंबर? 8वा. ज्यावेळेस 8वा पुत्र जे जन्मणार होता तो कुणासाठी घातक होते? कंससाठी. कारण कंसला आता माहिती होतं आता 7 पुत्रांचा जन्म झालेला आहे, आत्ता जो पुत्र जन्मणार आहे तो माझ्यासाठी खूप डेंजरस असणार आहे, कारण त्याच्यापासून कंसाचा अंत होणार होता, त्याचा मृत्यू होणार होता. ठीक आहे. तर मग ह्या वेळेस कृष्ण ज्यावेळेस जन्मणार असतात त्यावेळेस असं दिव्य प्रकाश पडतो आणि जे कृष्णांचं जे सोल जो आहे तो देवकी मातांच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि नंतर त्यांचं ते वाढ होऊ लागतं त्या गर्भामध्ये. अशा प्रकारे कृष्ण जे आहेत ते अवतार घेतात. आता कृष्णांचा जन्म अजून झालेला नाही आहे, पण त्यांनी अवतरित झालेले आहेत. ठीक आहे. इथंपर्यंत जी स्टोरी आहे ती समजली तुम्हाला सगळ्यांना? आवडली स्टोरी? ओके. तर कंस कोण होता? क्षत्रिय होता, पण त्याची प्रवृत्ती कशी होती? असुरी होती. का झाली अशी असुरी?
असुरांसोबत संगत केलं. मग ह्याच्यातून तुम्हाला शिकायला काय मिळालं? तुम्हाला फ्रेंड्स आहेत सगळ्यांना? ज्यांना कुणाला फ्रेंड्स आहेत हात वर करा. ओके, सगळ्यांना फ्रेंड्स आहेत. मला पण फ्रेंड्स आहेत. टीचर तुम्हाला आहेत? ओके, तुम्हाला आहेत माताजी? येस, सर्वांना फ्रेंड्स आहेत. ओके, तर तुमचे फ्रेंड्स कसे आहेत हे तुम्ही ओळखलात का? ओळखलात तुम्ही? ओळखलं पाहिजे. जी फ्रेंड्स आहेत ते आपलं कधीही वाईट विचार करत नसतात किंवा करत असतात. 2 प्रकारचे असतात, एक चांगले असतात, एक वाईट असतात. मग आपण ठरवायचे आपण कोणासोबत राहायचे, कोणासोबत राहणार? चांगल्या फ्रेंडसोबत राहणार, चांगली फ्रेंडशिप करणार, का असे कोण पण आहेत, चल ही माझी फ्रेंड आहे, तो माझा फ्रेंड आहे, असं होणार का? कारण काय झालं, कंसचं काय झालं इथे? कंस असुरांचा संगत केला, असुरी प्रवृत्तीचा झाला. तो जो अधर्म करत होता त्यामुळं त्याला मृत्यूच्या सामोरे जावं लागलं. पण त्याला ती भीती होती, तो अधर्म करत होता, खूप जणांना त्रास देत होता. ठीक आहे, पण जर एखाद्या वेळेस तुम्ही चांगली मैत्री केलात तर तुमचं काय होणार आहे? इथं चांगल्याच गोष्टी घडत जाणार आहेत तुमच्यासोबत. कंस पापी होता, त्याला खूप त्रास भोगावा लागलं. जे काय त्याला त्रास भोगावा लागलं ते नेक्स्ट जे स्टोरीज आहेत ना आपण त्याच्यातून शिकू शकतो. ओके, ठीक आहे. आपण सर्वजण कुठे राहतो? आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, पृथ्वीवर राहतो. ओके, पृथ्वीचं दुसरं नाव काय आहे या स्टोरीमध्ये मी सांगितलं? भूमी माता. ओके, भूमी मातेला एक गोष्टीचा त्रास होत होता. कोणत्या गोष्टीचा त्रास होत होता भूमीला? ठीक आहे, क्वेश्चन्स. भूमी मातेला त्रास होत होता कशामुळे, कुणामुळे त्रास होत होता? असुरी प्रवृत्तीची जी राजा होते त्यांच्यामुळे भूमी मातेला त्रास होत होता. मग भूमी मातेनं त्यांचा अवतार बदलला. कोणता अवतार घेतला त्यांनी? गाईचा अवतार घेतला. आणि त्यांनी कुणाकडे गेले? प्रसन्न झाले. हां, अच्छा, समजलं सगळ्यांना? काय सांगितलं तिने की ज्यावेळेस भूमिमाता जे आहे ते गाईचा अवतार घेतला आणि त्यांनी ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजींनी काय सांगितलं? तुम्ही विष्णूंना प्रसन्न करा, विष्णू तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये मदत करतील. आणि ज्यावेळेस विष्णूंनी सांगितलं की मी असं असं यदुवंशामध्ये जन्म घेणार आहे आणि पुढचं जे आहे ते मी जे असुर लोक आहेत त्यांचा नाश करेन, असं ते सांगतात. ठीक आहे, ठीक आहे. भगवान विष्णू जे आहेत ते कुठं वास्तव्य करत होते? तर ते दुधाच्या सागरामध्ये वास्तव्य करत होते. त्याला क्षीरोदक सागर असं म्हणतात, क्षीरसागर असं म्हणतात. क्षीर म्हणजे दूध. दूध कसा असतो? दिसायला पांढरा असतो. मग तो जो समुद्र जे आहे तो पूर्ण दुधापासून बनलेला समुद्र होतो. जे वेगवेगळे लोक आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या लोकांमध्ये ना वेगवेगळे प्रकारचे समुद्र आहेत. आता पृथ्वीवरती कोणता सागर आहे? पाण्याचा आहे. तो पाणी पूर्णपणे कसं आहे? मोठ्याने बोलायचे. खारट आहे. हो की नाही? समुद्रातलं जो पाणी आहे, पृथ्वीवर जो अवेलेबल आहे पाणी, तो पूर्णपणे खारट आहे. असं दुधाचं सागर आहे, कुठे तेलाचे सागर आहेत, कुठे अमृताचे सागर आहेत. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सागर आहेत. मग कृष्ण जे आहेत, विष्णू जे आहेत, ते कोणत्या सागरामध्ये राहत होते? क्षीरसागर, दुधाच्या सागरमध्ये राहत होते. ठीक आहे. देवकी मातेला जीवनदान देण्यासाठी कंस का तयार झाला? का तयार झाला? एवढं वसुदेव जे आहेत त्यांनी खूप विनंती केले, खूप वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजवलं, तरी त्यांनी ऐकलं का? नाही. मग कोणत्या अशी गोष्ट वसुदेवांनी सांगितली त्यामुळे देवकीला जीवनदान द्यायचं कंसांनी ठरवलं? हां, अच्छा, ठीक आहे. ज्यावेळेस कंस वसुदेव जे आहेत कंसाला हे सांगतात की देवकीपासून जे कुठलं पुत्र जन्मेल त्या पुत्राला मी तुझ्या स्वाधीन करेन. म्हणजे काय होईल? कंसाला ह्याची खात्री पडली, कारण वसुदेव जे होते ते
सत्यवान होते, कारण त्यांनी जे वचन देतात ते कधी मोडणार नाहीत हे त्यांना माहिती होतं. त्यामुळं कंस काय झालं, त्यांचा जो राग आला होता, त्यांना जे टेन्शन आलं होतं, आता माझा मृत्यू होणार हिच्या बालकापासून, तो टेन्शन काय झालं आता थोडंसं कमी झालं. त्यामुळे ठीक आहे, चालेल, ठीक आहे. मग त्यामुळे काय झालं की कंस जे आहेत ते देवकी मातांना जीवनदान देतात. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आवडली स्टोरी? ओके, ह्यातून काय शिकायला मिळालं? ह्याच्यातून काय शिकवण मिळाली आपल्या सर्वांना? कृष्णांचा जन्म कशासाठी झाला? ठीक आहे, कशासाठी झाला? असुरांचा नाश करण्यासाठी कृष्णांचा जन्म झाला. आपण धरती मातेकडून काय शिकतो की तिला राक्षसी प्रवृत्तीचे जी लोक आहेत ते आवडत नव्हते. ओके, तर तसंच कृष्णांना सुद्धा राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते अजिबात आवडत नव्हते. तर त्यांचा नाश करण्यासाठी कृष्ण जे आहेत ते अवतार घेतले. सर्व चुकीच्या गोष्टी करणारे लोक आवडत नव्हते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना फसवणूक करणारे, खोटे बोलणारे किंवा इतर निष्पाप जीवांना त्रास देणारे लोक आवडत नव्हते. मग ह्यात आपण काय केलं पाहिजे? आपण पण ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आपण पण कधीही खोटं बोललं नाही पाहिजे. येस, खोटं बोलल्यामुळे काय होतं, आपण एक खोटं लपवतो, त्याच्यासमोर 10 खोटं आपल्याला परत बोलावे लागतात. त्यामुळं जे काय आहे ॲक्सेप्टन्स आपल्यामध्ये असलं पाहिजे. चुकले, येस, ॲक्सेप्ट, आणि पुढच्या वेळेस ते चूक करायची नाही, खोटं बोलायचं नाही आणि फसवायचं नाही कुणाला. ओके, आता तुम्ही पेपर देता, एक्झाम्स असतात तुमचे. ओके, समटाईम्स असं मला नाही वाटत की कोण करत असतील, पण असे मुलं पण असतात की ते चीट्स ठेवलेले असतात. येस, ते कॉपी करतात. कॉपी करणं म्हणजे काय? फसवणं. हे तुम्ही कुणाला फसवताय? शिक्षकांना फसवताय, कुणाला? स्वतःला फसवताय ह्याच्यामध्ये. कारण हे तुम्ही जर बघून लिहिलात, एक्झाम पास केलात, तर पुढचं तुम्हाला काहीच कळणार नाही. यासाठी फसवायचं नाही कुणालाही. तुम्ही जर दुसऱ्याला फसवत असाल तर त्याच्या आधी तुम्ही स्वतः फसत असताय. समजलं सगळ्यांना? येस, ओके. तर फसवी करायचं नाही, खोटं बोलायचं नाही आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचं नाही. बल्कि आपण काय केलं पाहिजे? दुसऱ्यांना हेल्प केली पाहिजे, मदत केली पाहिजे. जीवांना त्रास देणारे लोक आवडत नाहीत, म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांच्या सूचनांचे पालन करायला शिकले पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे? बऱ्याच गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि जे भगवंतांनी जी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे. जी कथा आपल्याला असेही शिकवते की आपण संकटात असताना आपल्या वरिष्ठांकडे जावे आणि त्यांची मदत घ्यावी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे की आता भूमिमाताने काय केलं? ब्रह्माजींकडे गेले, कारण भूमिमातेचे वरिष्ठ कोण होते? ब्रह्माजी होते. भूमिमाताने स्वतः डिसिजन घेतलं का मी असं करेन तसं करेन? नाही, त्यांनी काय केलं? वरिष्ठांचं हेल्प घेतलं. तिथे जाऊन त्यांनी ब्रह्माजींना सांगितलं. त्याचप्रमाणे आपण काय केलं पाहिजे? आपल्या काही डिसिजन्स घ्यायचे असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण कुणाशी शेअर केलं पाहिजे? आपल्या वरिष्ठांशी शेअर केलं पाहिजे. त्यांची मदत घ्यायची. त्यांनी जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. ओके, आपले जे आई वडील असतात, आपल्या घरातले आजी आजोबा असतात किंवा आपले टीचर्स असतात, समजा आपल्याला एखादी गोष्ट सांगितलं तर ते आपल्यासाठी चुकीचं सांगणार आहेत का? ते जे काही सजेशन देणार आहे ते चांगलंच देणार की नाही? म्हणून आपण काय केलं पाहिजे? कधीही आपल्या वरिष्ठांचं मदत घ्यायची. आपण स्वतः कोणत्याही गोष्टींचं डिसिजन घ्यायचं नाही. हे जे आपल्याला हे जे शिकवण आहे, हे पूर्ण शिकवण आपल्याला ह्या पहिल्या आपण आता जी स्टोरी सांगितली ह्या स्टोरीमधून समजलेलं आहे. तर सगळ्यांनी हे फॉलो करणार. हां, खोटं बोलायचं नाही, परत फसवी करायचं नाही, दुसऱ्यांना त्रास द्यायचं नाही, दुसऱ्यांना मदत करायची. आणि आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला जे काही सजेशन्स घ्यायचे आहेत तर ते आपण कुणाशी बोललं पाहिजे? वरिष्ठांशी. जसं आपल्या आईवडिलांशी, आजी आजोबा, आपले टीचर्स असतील आणि अजून कोण आपल्याला छान मार्गदर्शन करत असतील त्यांचं आपण मदत घ्यायचं. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता गेम असणार आहे, सो करूयात आपण स्टार्ट. ठीक आहे, ओके. आपल्याला काय करायचं? मी इन्स्ट्रक्शन्स देते अगोदर आणि त्या पद्धतीने आपण खेळूयात. पहिल्यांदा आपल्याला आता ऐकून घ्या, आपल्याला मोठा सर्कल बनवायचा आहे. ठीक आहे, ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर आपण
गेम अशी आहे की त्या गेममध्ये एक रावण असणार आहे आणि एक सीतामैया असणार आहेत आणि तिसरे आहेत ते जटायू असणार आहेत. जटायू जे होते ते पक्षी होते, ठीक आहे. आणि रावण राक्षस होता, ठीक आहे. तर बुक साईडला ठेवा आणि सर्कल बनवायचं आहे. त्यांचे स्वतःचे बुक्स आहेत त्यांनी पिशवीमध्ये ठेवा आणि बाकीचे इथे ठेवा आणि गोल करून द्या. हो चालते. हरी अप. मुलांनी मुलींनी ते गोल करा. सर्कल बनवा पटकन. कम ऑन 1 2 3. मोठा सर्कल बनवायचे पटकन. त्या मुलांना मुलं बोलून या. त्याच्यातरी या. सगळे सुरू करा. हां ठीक आहे, ठीक आहे. पटकन सर्कल बनवायचं आहे. हरी अप. मोठा मोठा. बॉयज अँड गर्ल्स मिक्स असणार आहेत. बॉयज अँड गर्ल्स मिक्स असणार आहेत. कम ऑन फास्ट. अथर्व, चैतन्य, ठीक आहे. आता आपण सीता ज्या आहेत त्यांना सिलेक्ट करणार आहोत. तर आपण सीता सिलेक्ट करत असताना सगळ्यांनी हरे कृष्ण महामंत्र म्हणायचं आहे. ओके. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे. आता आपण ह्या आहेत सीता. ओके. तू कोण आहेस? सीता. तू आहेस रावण, हां, आणि तू आहेस जटायू, ठीक आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना राम आणि रावण आणि सीतामैयांची स्टोरी माहिती आहे. रामायणमधली ही गोष्ट आहे. ओके. रावण काय केलेले असतात? सीतामैयांना हरण केलेले असतात. तर ते हरण करण्याचा जो गेम आहे तो आता आपण खेळणार आहोत, ठीक आहे. रेडी? सीता कोण आहे? ठीक आहे. सीता पुढे पुढे पळणार आणि मागून रावण तिचा पाठलाग करणार, म्हणजे त्यांना पकडायसाठी ते पळणार. आणि जटायू कोण होते? तर सीतामैयांना वाचवण्यासाठी ते मदत करत होते. सीतामैयांना रावणापासून वाचवायचा ते प्रयत्न करत होते. आणि ज्या वेळेस सीतामैया पळत असतात त्यांच्या मागून मागून रावण पळत असतात. आणि जटायू काय करणार? ज्यावेळेस ते सीताला टच करत असतात ते हाताला मारून असं ते रावणाला आणि सीताला सेपरेट करत असतात, ठीक आहे. ओके. आणि जटायू थोड्या वेळाने काय करायचं? रावणाला टच करायला परमिशन द्यायची. पहिल्यांदा 2-3 वेळा टच करायला द्यायचं नाही, नंतर टच करायला द्यायचं, ठीक आहे. रेडी? ओके. आणि आपण बाकीचे सगळे काय करायचं ह्यावेळी? आपण रघुपती राघव राजाराम जो गीत आहे ते आपण म्हणणार आहोत, ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव. ओके. आता रावणाने काय केलेलं आहे? सीतांना हरण केलेलं आहे. तर सीता आता आउट झाले, ठीक आहे. आता तू आतमध्ये. नेक्स्ट आपण आता तू सीता असणार आहेस, ठीक आहे. आणि तू जटायूच असणार आहे. आणि रावण जे आहे, ओके, तू ये. आता ही असणार आहे रावण. ओके. परत काय करणार? रावण सीताच्या मागे लागणार आणि सीताला पकडायचा प्रयत्न करणार, ठीक आहे. स्टार्ट. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. ओके. आता रावण जो होता सीता असणार आहे आतमध्ये. नेक्स्ट आपण तू ये. तू रावण आहेस आता, ये. असं नाही, चिटिंग नाही. ओके. आता हा रावण असणार आहे, तू सीतामैया असणार आहेस आणि तू जटायूच असणार. जटायूचं एफर्ट्स कमी पडत आहेत, थोडंसं पडलं पाहिजे जास्त. ओके. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. आता हा सीता असणार आहे. जटायू तू जा. आता आपण जटायू पण चेंज करूयात. जटायू असणार आहे तू, हां, तू जटायू असणार. आणि वीरेन जो आहे
तो रावण असणार आहे आणि तू सीता. ठीक आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा. आउट झाला. हां ठीक आहे. आता तू सीता असणार आहे. हां नेक्स्ट तू ये सान्वी. श्रुती रेडी. तू जटायूच असणार आहे. तू आता पकडायचं सीताला. हां रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणायचं सर्वांनी. पतित पावन सीताराम. ठीक आहे. असं ही जी गेम होती, छोटीशी गेम होती, ह्यातून काय समजलं तुम्हाला की रावण जो होता तो राक्षस होता आणि सीतामायांचं तो हरण करणार होता. आणि ज्या कुटियामध्ये ते राहत होते त्या कुटियामध्ये त्यांनी वेश बदलून आले. रावण जे आहेत ना ते वेश बदलून आले आणि त्यांनी सीतामायांचं हरण केलं. आणि ज्यावेळेस ते हरण करून नेत असतात त्यावेळेस जटायू जे आहेत ते एक पक्षी होते. त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की सीतामायांचं हरण होत आहे आणि आपण मदत केली पाहिजे. तर ते जातात मदत करण्यासाठी सीतामायांना. पण रावण थोडंसं स्ट्रॉंग होता. जटायू थोडंसं वय झालं होतं त्यांचं, त्यामुळे त्यांची शक्ती कमी पडत होती. अशामुळे काय झालं, जटायू इथे थोडंसं म्हणजे त्यांची शक्ती कमी पडल्यामुळे त्यांचा देहत्याग झाला. आणि नंतर मग सीतामायांना त्यांनी हरण करून नेलं. आणि नंतर जे सीतामायांना बाहेर काढण्याचं जे काही होतं ते आपण परत नेक्स्ट टाईम स्टोरी कंटिन्यू करूयात. ठीक आहे. थँक्यू. बसून घ्या सगळेजण आता. अजून खूप वेळ काय झालं तर व्यवस्थित को ऋषी प्रभू आता काय करायचं. हां ठीक आहे. आपण हरे कृष्ण मंत्र म्हणूया थोडा वेळ. हात जोडून बसा सगळेजण, नाही किंवा हात वरती केलं तरी चालेल. ज्यावेळेस मी म्हणत असते त्यावेळेस ऐकायचं आहे तुम्ही सर्वांनी. आणि 5-6 जणांचं झालंय. मग हरे कृष्ण मंत्र घेऊ का तोपर्यंत. 5-6 जणांचं झालं बस म्हटलं का अजून घेऊ देत. माझा मोबाईल ठीक आहे. आपण हरे कृष्ण मंत्र म्हणूया थोडा वेळ. हां माझा मोबाईल द्या. ओके. आपण जरा क्वेश्चन आन्सर्सचा सेशन घेऊयात का, जे स्टोरी झाली त्याच्यावरती. हां ठीक आहे. ओके. ह्या पृथ्वीवरती जी राजा होते ते कोणाला त्रास देत होते. निष्पाप जीवांना त्रास देत होते. ठीक आहे. मग नंतर भूमीला ह्या गोष्टीचा त्रास होत होता. काय सो ठीक आहे. मग ज्यावेळेस पृथ्वी जे आहेत त्यांनी कुणाची मदत घेतात. सगळ्यांनी सांगायचं, एकट्यानेच नाही सांगायचं. हां पृथ्वी देवी जे आहेत ते कोणाची मदत घेतात. ब्रह्माजींचं मदत घेतात. बॉईज मला उत्तर मिळत नाही तुमच्याकडून. सगळ्यांनी ऐकले ना लक्ष देऊन, मग सगळ्यांनी आन्सर द्यायचं. मग ब्रह्माजी काय सांगतात पृथ्वी मातेला. त्यांना कुठे जायला सांगतात.
विष्णूंना भेटण्यासाठी जायला सांगतात. मग विष्णू कुठे वास करत असतात? कुठे राहतात? दुधाचे सागर. ओके, त्याचं अजून एक दुसरं नाव आहे क्षीरसागर. ओके, त्या ठिकाणी ते वास करत असतात. आणि भूमिमाता ज्या आहेत त्यांनी कोणाचा अवतार घेतलेला असतात? गाईचे अवतार घेतलेले असतात. ठीक आहे. आणि नंतर आकाशवाणीमधून काय ऐकायला मिळतं? आकाशवाणीतून असं ऐकायला मिळतं की कंसाचा मृत्यू हा देवकीच्या 8व्या पुत्रापासून होणार आहे. ठीक आहे. आणि कृष्णांचा जन्म कोणत्या वंशामध्ये होतो? वंश कोणतं होतं त्यांचं? नाही ते वंश ठिकाण कोणतं? होतं. त्यांचं परिवार कोणतं होतं? वंश किंवा आता आपलं कसं सरनेम असतं किंवा आपले ते हिंदू धर्म किंवा कास्ट कसे असतात ते तसं काय होतं त्यांचं? हां, यदुवंश. हां, यदुवंशामध्ये कृष्णांचा जन्म झाला होता. ओके. आणि कौरव जे होते त्यांचे वडील कोण होते? कौरवांच्या वडिलांचं नाव काय होतं? धृतराष्ट्र. ते कसे होते? अंध होते, त्यांना काहीच दिसत नव्हतं. ठीक आहे. आणि त्यांचे जे सेवक होते त्यांचं नाव काय होतं? संजय होते. संजय यांना एक वरदान मिळालेलं होतं. कोणतं वरदान मिळालं होतं? त्याला नाव आहे त्याचं दिव्यदृष्टी. त्याला काय म्हणतात? दिव्यदृष्टी. म्हणजे की इथे बसून सांगलीमध्ये काय चाललेलं आहे हे संजय सांगू शकत होते. आपण कुणी सांगू शकतो सांगलीमध्ये काय चाललंय, पुण्यामध्ये काय चाललंय? इथं विटात चौकात काय चाललंय हे पण आपण हां, किंवा ह्या पलीकडच्या हॉलमध्ये काय चाललंय हे पण आपण सांगू शकत नाही. पण अशी दिव्यदृष्टी बरेच जणांना होते. त्यातले एक संजय होते. त्यांना दिव्यदृष्टी, ते जे सीन बाहेर चाललेलं आहे हे त्यांना क्लिअरली दिसत होतं. 1-2 ठीक आहे, चालते. लास्टच आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने त्यांना दिव्यदृष्टी होती. त्यामुळे कुरुक्षेत्र या ठिकाणी जे युद्ध चालू होतं कौरव आणि पांडवांच्या मध्ये ते सगळं त्यांना दिसत होतं. आणि जे काही त्यांना दिसत आहे ते कोणाला सांगत होते? धृतराष्ट्रांना सांगत होते. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता सर्वांनी मागच्या हॉलमध्ये जायचं आहे. मेंटेन डिसिप्लिन. लाईनमध्ये